तर कसं आहे पब्लिक, इथं सगळी मुलं जमल्यात. तुम्ही म्हणत असाल नेमकं जमल्यात कशाला, तर चला तुम्हाला ही सगळी गोष्ट पहिल्यापासून सांगतो. तर आपल्या व्लॉगला सुरुवात करूया. तर तुषार शिंदे व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. आणि आपण चाललो आहे श्री संत गोदड महाराजांच्या रथयात्रेनिमित्त कर्जत या ठिकाणी. तर रथयात्रा फिरायचं म्हणल्यावर सगळी मुलं जल्लोषमध्ये असतात आणि आम्ही मुलंही चाललो होतो रथयात्रेनिमित्त. तर चला म्हणलं रथाला. तर काही मुलं मागं काही मुलं पुढं गेली होती. तर चला म्हणलं आधी तिथे पोचूयात आणि मग मित्रांची टोळी तयार करूया, एकत्र येऊयात आणि मग एन्जॉय करूयात. तर मग एकदाच आम्ही रथात आलो आणि रथात आल्यानंतर बघू शकता हे कर्जतचं वातावरण, तुफान गर्दी. आणि मग म्हणलं आधी गाडी लावून घेऊयात आणि गाडी लावून घेतल्यानंतर रथात जाऊयात. रथात आलो, गाडीवर बसून कंटाळलो होतो. तर चला म्हणलं पहिलं कुठंतरी फ्रेश होऊयात जाऊन. आणि फ्रेश व्हायला निघालोच होतो. तर म्हणलं आता रथा आधी एकदा फिरलाच पाहिजे आणि मग नीट फ्रेश व्हायला गेलं पाहिजे. मग वाजले होते 12:30च्या आसपास टाईम झाला होता. मग म्हणलं चला एकदाचं थोडंफार पाळणं बघून जाऊ आणि एकदा फ्रेश होऊयात. आणि मग पाळणं वगैरे बघून थोडंफार एका ठिकाणी सलूनचं दुकान दिसलं आणि फायनली सलूनमध्ये जाऊन फ्रेश वगैरे झालो आणि पाऊंड्स वगैरे लावून भांग वगैरे फ्रेश जाऊन आपण चाललो होतो रथात फिरायला. आणि तुम्हाला तर माहिती आहे रथात फिरायचं म्हणजे चेहरा एकदम क्लिअर पाहिजे आणि मस्तपैकी एन्जॉय झाला पाहिजे. चेहरा का क्लीन ठेवायचा काय तर तुम्हाला सगळ्या गोष्टी नाही सांगितल्या पाहिजे. आणि एकदाच आपण ज्या कामाला आलो आहे ते काम करून घेऊया. मग काय चालू केला ना रथात फिरायला चालू केल्यावर इकडे तिकडं बघावं नुसतं धिंगाणात. पाळणं एवढं मोठं मोठं, सगळेच गोष्टी क्लिअर डोळ्याला नजरेसमोर, साक्षात आपण पाळण्यात बसल्यासारखा आनंद. इकडं एन्जॉयमेंट, इकडं खेळणी वगैरे, लहान मुलं, गर्दी वाढत चालली होती. चला म्हणलं आधी पहिलं आपण श्री संत गोदड महाराजांच्या यात्रेला आलो आहे. तर त्यांची पालखी निघाल्यानंतर आपण पाळण्यात बसूयात. तर आधी त्याच्या आधी म्हणलं काय करायचं एवढ्या वेळ, तर एवढ्या वेळ काय करायचं हे ठरवलं आम्ही. तर म्हणलं आधी थोडंफार फिरूयात, काहीतरी खाऊयात आणि मग आपण पुढचं नियोजन करूयात. तर मग पाळण्यात बसायचं नियोजन आधी म्हणलं कुठंतरी कोणत्या तरी पाळण्यात, कारण खूप मोठे मोठे पाळणे होते. कोणत्या ठिकाणी कशा ठिकाणी बसायचं हे चाललं होतं नियोजन. सगळ्या रथयात्रा आम्ही फिरत होतो आणि फिरल्यानंतर मुलांमध्ये थांबलो थोडं आणि पाळणं वगैरे बघत होतो. आणि मग एवढं बघता बघता मग थोडी मुलं मागं पुढं झाली आणि मग आम्ही दोघं मित्र आलो होतो बाजूला. आणि इथं चाललं होतं 50 रुपयात 1000 रुपये जिंकायचं. 2 मिनटं लटकून राहा आणि 1000 रुपये जिंका. हे काय कोणाचे नाही झालं नाही. वैतागून आम्ही शेवट कॅफेला आलो. कॅफेला आल्यानंतरनं आम्ही मस्तपैकी कोल्ड कॉफी सांगितली आणि इथं मित्र बसलो आणि मित्र बसल्यानंतरनं कोल्ड कॉफीचं नियोजन केलं आणि कोल्ड कॉफी प्यायला चालू केलं. आणि कोल्ड कॉफी पिता पिता पोरांच्या डोक्यात आलं की एवढं काय आपलं भागणार नाही, आपण थोडंफार काहीतरी खाल्लं पाहिजे, कारण इथनं पुढं आपल्याला फिरायचं पण आहे, पाळण्यात पण बसायचं आहे. मग नंतरनं डोक्यात आलं कोल्ड कॉफी पिताना की थोडंफार खावा, कारण पाळण्यात बसायचं आहे, उगं पैसे देऊन मस्ती जिरवायचं काम नको. तर मग मेनू मागवला कार्ड आणि थोडंफार काहीतरी खायला मागवलं, कारण आपल्याला पोटात काहीतरी गेलं पाहिजे आणि थोडा एन्जॉयमेंट करण्यासाठी ताकद पण राहिली पाहिजे. मग काय आपल्यासमोर आलं होतं आपलं मस्तपैकी मागवलेलं. आणि त्यानंतरनं मग पिझ्झा ही ती एवढं तेवढं थोडं स्नॅक वगैरे घेतलं, खाल्लं. काहींचं स्नॅप टाकणं ह्यात राडा चालू होता. आणि एवढं खाऊन बिगून मस्तपैकी आम्ही आलो बाहेर आल्यानंतर एवढं भारी वातावरण झालं होतं आणि पाळणं पण गारगार फिरायला लागलं होतं. तर चला म्हणलं आधी पालखीचं दर्शन घेऊयात. पालखीचं दर्शन घ्यायला आलो आणि शेवटी इथं खूप गर्दी होती. पालखीला दर्शन घ्यायला थोडा वेळ लागला आणि पालखी पुढं आली. वर बघू शकता पांढरं वातावरण, ढगाळ निळा आकाश आहे, पांढरं ढग, तरीसुद्धा पालखीचा मान राखून पाऊस पडला म्हणजे पडलाच. कारण उगाच म्हणत नाही पंढरपूर हे पंढरपूरचं दुसरं माहेरघर आहे हे कर्जत गोदड महाराजांचं मंदिर, उगाच म्हणत नाही. तर आणि हे साक्षात आज प्रूफही झालं आणि दरवर्षी प्रूफ होतं. ज्यावेळेस पालखी निघते त्यावेळेस नक्कीच पाऊस पडतो. ऊन असो, वारा असो, पाऊस असो, ढग असो नसो, काही फरक पडत नाही. ऊन असलं तरी पाऊस पडला, ह्या वर्षीचं प्रूफ. आणि आमचं नियोजन फिसकाटणार होतं, कारण त्यानंतरनं जी ढगाळ यायला लागलं, एवढा तुफान पाऊस आणि आमचं रथात बसणं, पाळण्यात बसणं, रथात एन्जॉयमेंट करणं. कारण एन्जॉयमेंट ही 4-5 नंतरनंच राहते, कारण ऊन वगैरे नसतं. त्यानंतरनं आम्ही म्हणलं की ठरल्याप्रमाणे होईल, परंतु काय ठरल्याप्रमाणे झालं नाही मित्रांनो. पूर्णपणे आम्ही पावसात भिजलो आणि शेवटी आमचा प्लॅन थोडा कॅन्सल झाला. बघूयात म्हणलं नेक्स्ट टाईम आलो आपण दुसऱ्या दिवशी तर पाळण्यात नक्कीच बसू. मग काही गाड्या रथातून बाहेर काढल्या फायनली एकदा आणि रोडला लागलो. पाऊस चालूच होता, केस वगैरे झटकत म्हणलं आता आपण घरी जाऊयात. तर तुम्ही पण मित्रांनो आपल्याला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. धन्यवाद.